विठ्ठल म्हात्रे अष्टवी. बोला. माझा प्रश्न होता, सतत आत्म्याच्या जागृतीत कसे राहावे? आत्म्याची प्राप्ती झाली, आता त्याचं रक्षण करण्यासाठी 5 आज्ञा आहेत. 5 आज्ञांमध्ये राहाल तरच आत्म्याची जागृती राहील. 5 आज्ञांचं पालन करायची शक्ती वाढेल, तेवढं आत्मस्वरूप होऊ शकाल. 5 आज्ञा आत्मरूप बनवतात. फाईल म्हणालात की आपण शुद्धात्म्यात आलात. व्यवस्थित करता म्हणालात की आपण अकर्ता म्हणजे शुद्धात्म्यात आलात. विठ्ठल वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे, म्हणजे विठ्ठलला वेगळं केलं तरच तुम्ही शुद्धात्म्यात येता. सत्संगाला आला तरी शुद्धात्म्यात राहायची जागृती मिळेलच, समज मिळेल. त्यासाठी 5 आज्ञांच्या आधारे 5 आज्ञांची जागृती सतत राहावी यासाठी निश्चय करा. त्याचं फळच आत्मरूपामध्ये याल, ज्ञाताद्रष्टा राहू शकाल. कारण 5 आज्ञांच्या शिवाय काय? क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष, अहंकार, ममता ते दखल देत राहतात. जो भरलेला माल घेऊन आलेत ते दखल देतील, आज्ञांचं पालन करू नाही देत. ते डिस्चार्जमध्ये येत राहतात, आचरणात येतात. त्यांच्या समोर आज्ञांमध्ये राहून कषाय समाप्त करायचे आहेत आणि ज्ञानाच्या जागृतीत वाढ करायची आहे. आज्ञांच्या पालनाने दोष समाप्त होतील. आज्ञांचं पालन करणं वाढवत राहायचं आपण. 5 आज्ञांमध्ये कुठे चूकभूल झाली तो रोज आपण चेक करायचं. त्यामुळे सातत्याने एखाद दिवस नाही पण दुसऱ्या दिवशी परत रात्री बसा. 5 आज्ञांमध्ये कुठे चूकभूल झाली, सगळ्यांमधले शुद्धात्मा पहा. फाईल एक एक संयोगांना फाईल माना, समभावात राहा, व्यवस्थित करता माना, दोषी पाहिलं हे सगळं सेट करत राहा. एक दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी रोजच्या रोज अभ्यास व्हायलाच हवा. तेव्हा मग 1-2 वर्षात तुम्ही पाहाल तर खूपच जबरदस्त जागृती राहील तुमच्यात. समजतंय का आता तुम्हाला? सीमा अग्रवाल, अमरावती. पूज्यश्रींना कोटी कोटी प्रणाम. 5 आज्ञांमध्ये राहू नाही शकत. हां, मग शक्ती मागायची. रोज 10-15 मिनिटं काढायची. हे दादा भगवान, मला 5 आज्ञांमध्ये राहण्याची शक्ती द्यावी. माझा दृढ निश्चय आहे, मी 5 आज्ञांमध्येच राहीन. एक एक व्यवहार ज्ञानात राहून पूर्ण करीन, आज्ञांमध्ये राहून पूर्ण करावा अशी मला शक्ती द्यावी. आणि कोणाबरोबर भांडण झालं, कुणाला दुःख दिलं गेलं तर सीमाकडून प्रतिक्रमण करून घ्यायचं की नाही. प्रतिक्रमण तर करतेच, सत्संगाला पण जाते, सामायिक सुद्धा होते. खूपच छान. नाही पण कुठे राहून गेलं तेच चेक करायचं. 5 आज्ञांमध्ये राहू शकत नाही म्हणजे नक्की कुठे नाही राहू शकत आपण. कोणत्या व्यवहाराच्या वेळी 5 आज्ञांची समज हजर राहिली नाही ते चेक करायचं. आणि पुन्हा निश्चय करा की आज्ञांमध्येच राहायचं आहे. अशा तऱ्हेने, अशा व्यवहारात, अशा प्रकारे आज्ञांमध्ये राहायची मला शक्ती द्यावी तुम्ही. हे नाही राहिलं तर हे दादा भगवान क्षमा मागते, मला क्षमा करा. अशी चूक न करण्याची शक्ती द्या. एवढं होऊ शकतं की नाही? हां, करते ना. आपल्या चुका तर दिसतात, पश्चाताप होतो की आपल्याकडून चूक झाली. बरोबर आहे, पण आपल्याकडूनच नाही, आता सीमाकडूनही बघा. सीमाचे दोष बघते. सीमाला सांगायचं, सीमा ही चूक झाली, तू प्रतिक्रमण कर, प्रत्याख्यान कर आणि निश्चय कर की असं नाही करायचं. म्हणजे सीमाकडून करून घ्याल तर वेगळेपणाची जागृती वाढेल, दोषही समाप्त होतील, आज्ञांचा वापरही करू शकाल तुम्ही. कविता संचेती. बोला. पूज्यश्री कोटी कोटी वंदन. ज्ञानविधी घेतल्यानंतर प्रत्येक क्षणी वेगळेपणाची जागृती नसते, त्यामुळे पाप पुण्याचे बंधन बांधले जाते का? प्रत्येक क्षणी नसेल, राहत नाही, हरकत नाही. प्रत्येक तासात म्हणजे पुण्यपाप झालं खूप 2 तासांनी आली जागृती तरी चालेल. पूर्ण दिवसात 1-2 वेळा आली तरी चालेल. मग वाढ होईल का पुण्यपाप? कमी तरी नाही होणार, गॅरंटी आहे त्याची. आणि दुसरा प्रश्न आहे, 5 आज्ञांची जागृती दिवसातून 2-5 वेळा जरी आली तरी तेवढी सुरुवात झाली, कर्म बीज तयार होणं बंद झालं आहे, गॅरंटी आहे. आता आपल्याकडून म्हणजे थोड्याशा आज्ञा पालन करण्यामुळे एवढा आनंद होतोय, तर मग पूर्ण आज्ञांचं पालन का नाही करायचं? प्रत्येक व्यवहारात तीच जागृती ठेवायची. कितीही आनंद झाला, व्यवहारसुद्धा समता भावनेने पूर्ण होतील. आणि पुण्यपाप बांधले जातात का? जन्म खरं तर नाही बांधलं जाणार, जन्मही नाही वाढणार. आता आपले डिस्चार्ज कर्म पूर्ण होण्यासाठीचा वेळ जाईल. 1-2-3 अवतार जे आपण जागृतीपूर्वक पूर्ण केलं तेवढं समाप्त होईल. नसेल जागृती ठेवली तेवढं पेंडिंग राहील, पुन्हा येईल मग. आणि आणखी दुसरा प्रश्न आहे, ज्ञानविधी घेतल्यानंतर क्षायिक समकीत प्राप्त होते का? हां, होते ना.
तुम्हाला समजो किंवा नाही, या ना जन्मात- समजो, क्षायिक समकी तर होणारच. आता कमीत कमी एक अवतार, जास्तीत जास्त 15 अवतार, मोक्ष होणारच होणार आहे. धन्यवाद. तुमच्याकडून हा निश्चय ठेवा, 5 आज्ञांमध्ये मोर दॅन 70% राहायचं आहे, 100% राहायचं आहे असा निश्चय करा. थोडेसे मार्क्स कट होतो तोही 70% मिळाले तरी एक अवतार होऊ शकेल. पूज्यश्री, अहमदाबादच्या जन्मजयंतीनंतर जागृती वाढली आणि आज्ञा पालन करण्यातही सहजता आली आहे. मग छान आहे की. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हा बोला. अशोक भाई बोलतोय अमरावतीहून. 5 आज्ञांमध्ये राहूनही दृढनिश्चय करूनही खटके उडतच राहतात, असं का होतं? 5 आज्ञांनंतरही खटके उडतात. होतातच आहेत, निश्चय पूर्ण हा, झाल्यावर होतील ना. कारण तेच तर सांगितलं ना भाऊ की आम्ही कर्म नष्ट झाली नाहीत. भरलेला माल उलटा सुलटा घेऊन आलोय. अज्ञानतेने भरलेला माल आता तो बाहेर पडतोय. तर ह्यावर मग उपाय काय आहे? तर 2 उपाय. एक, आधी वेगळं ठेवा, सांगा अशोक भाऊ प्रतिक्रमण कर, चूक झाली, कोणालाही दुःख नव्हतं द्यायचं. आणि परत निश्चय करा की हा शुद्धात्मा आहे, फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे. जी काही चूक भूल झाली त्यासाठी माफी मागूया आणि पुन्हा आज्ञांमध्ये राहायचं आहे असा निश्चय मजबूत करूया. निश्चय तर पूर्ण असतोच काम करताना, हा. पण तरीही संघर्ष होतातच ना. होणार. हा. कारण हा सगळा अहंकार, क्रोध, मान, माया, लोभ सगळा भरलेला मालच खटके उडवत असतो. बरं, त्याचं प्रतिक्रमण आधीपेक्षा 5-10% कमी झालंय की नाही? ते तर झालंय. हा, अनुभव येतोय ना हा. की आधीपेक्षा खूप फरक पडलाय. आणखी शक्ती वाढली की हे सुद्धा कशाय कमी होत जातील. हा. मग दीपक भाई, हे मग प्रतिक्रमण रोज ह्यात प्रज्ञाशक्ती काम करते की ज्ञान काम शक्ती करते? काम करते, जबरदस्त काम करते. हा. आणि आपली चूक कुठे होते? आपण बुद्धीचं ऐकतो. हा. प्रज्ञा इशारा देत असते पण आपण लक्ष देत हा. नाही. आपण असा निश्चय ठेवायचा की प्रज्ञा जागृत आतून करेल. बघा ही फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे. म्हणजे एक स्टेप थांबूया. आर्ग्युमेंट करू नका, दोषी बघू नका, दुःख देणं बंद करा. आता मला आतून हे प्रज्ञेने बघा सूचित केलं आहे की हिशोब पूर्ण करायचा आहे, सुटायचं आहे आता. म्हणजे प्रज्ञेच्या गोष्टी ऐकाल तर दोषही कमी होतील आणि जागृतीची शक्ती वाढेल. जसं आपल्याला निरुमांनी सांगितलंय, खरे असो किंवा खोटे असो, एका मिनिटापेक्षा जास्त ते घोळवत बसायचं नाही. आर्ग्युमेंट नको व्हायला, कोणालाही दुःख नाही नाही. द्यायचं. आणि समजा समोरची व्यक्ती तेच धरून बसली असेल तर आपण गप्पच राहतो. त्यावेळी प्रश्न विचारत नाही आणि उत्तरही देत नाही त्याला, पण तरीही तो बोलतच राहतो. हो, बोलेल तो आपल्याला. हा. म्हणजे अशोक भाऊंना सांगायचं प्रतिक्रमण करा हा. आणि शुद्धात्म्याला प्रार्थना करा, या फाईलचा समभावाने निकाल करायचा आहे. त्यांच्याबरोबर कोणते राग द्वेष खटके उडू नाही द्यायचे, शक्ती द्या. बरं. त्यामुळे आतून आपण सुधारतो. हा. बाहेरचा व्यवहार तर संयोगाधीन कर्माच्या हिशोबाने होणारच आहे. कारण अज्ञानतेमुळे भरलेला माल आहे. करार बांधले गेलेत नवरा बायकोत, 50,000 आवरण आहेत क्रोधाची. हा. हा. रोज माफी मागाल तरी 2-4 वेळा आणखी येतील दिवसातून. मग पुन्हा प्रतिक्रमण करायचं. असं करत करत मग कमी होतील. ठीक. पाचपांडे, हा बोला. पूज्यश्रींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. मागच्या जन्मातील कर्म तर आपण ह्या जन्मात भोगतच आहोत, पण ह्या जन्मात आपण जी आजवर बांधलेली आहेत कर्म, जी आपल्याला माहीतही नाहीत, अजाणतेपणे आपण बांधली आहेत, तर ती सारी ह्याच जन्मात नष्ट करू शकतो का? हा, ते खरे तर या ज्ञानविधीनंतर बघा खूप सारी याच जन्मात कर्मबीज जाळून टाकता येतात. त्यामुळेच जागृती सुरू होते. म्हणजे ती बीजं जळून गेली, काही जरी बाकी राहिली असतील तर ती आपण जेव्हा सामायिक करतो सगळ्या आयुष्यातल्या दोषांसाठी, त्यातून राहिलेलं जे दिसेल तेही नष्ट होऊन जाईल. मग म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही. बघा, जे काही आपण एक उपाय काय करायचा, दादाजी स्वतः म्हणायचे की मी तो केला होता ज्ञान, जेव्हा मला झालं तेव्हा समजलं पटेल वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे. नंतर अज्ञानदशा जेव्हा होती तेव्हा कोणाप्रती राग वाटला, द्वेष वाटला, अभाव तिरस्कार वाटला, त्या सगळ्या दोषांना धुवून टाकला. पण आपणही तसं करू शकतो. लहानपणापासून आजवर मम्मी असेल, पप्पा आहेत, बहीण भाऊ आहेत, शेजारी पाजारी, शाळा कॉलेज, नंतर बायको आली, मुलं, सासू सासरे, अंकल आहेत, आंटी आहेत, सगळे एकेका नातेसंबंधाला स्मरून उभ्या आयुष्यात त्यांच्या वेळा किती राग द्वेष मोह अभाव तिरस्कार वाटला त्याचं मग प्रतिक्रमण करा. प्रतिक्रमण तर करतो. हा, आणि 5 पांड्यांकडून करून घ्यायचं. हा. एक. हा. की बाबा करे बाबा, एक झालं, दुसरं घ्या, मम्मीचं घ्या, नंतर बायकोचं करा, मुलीचं, सून, जावई, फ्रेंड्स, स्कूल, कॉलेज,
बिझनेसमधले पार्टनर्स, एकेका व्यक्तीचं साऱ्या आयुष्यात किती वेळा त्यांच्याबरोबर प्रसंग राग द्वेष मोह भावाचे झाले त्याबद्दल माफी. हां. शुद्धात्म्याकडे माफी मागून सारी अकाउंट्स क्लिअर करून टाका. मोकळ्या वेळात घरामध्ये बसून 1-1, 2-2 तास आपल्या आत्म्यासाठी काढायचे, चोपडा क्लिअर करून टाकायचा. एक अनुभव सांगतो. हम्म. माझ्या भावाच्या घरी 2 कुत्री आहेत आणि ती कुत्री 1 वर्षापासून मी बघतोय की जेव्हा कधी मी तिकडे जायचो तेव्हा ती माझ्या अंगावर खूपच जोरजोराने भुंकायची आणि जेव्हापासून दिसेन तेव्हापासून ते मी दिसेनासं होईपर्यंत ती भुंकत असायची. तेव्हा माझ्या मनात विचार आला की ह्यांच्या बरोबरही आपला काहीतरी हिशोब असू शकतो म्हणूनच ती आपल्यावर भुंकतात. मग मी 2-3 दिवस सतत प्रतिक्रमण केलं त्यांचं. मग आता 4थ्या दिवसापासून ते माझ्याकडे बघतही नाहीत. आता जातो तेव्हा भुंकतही नाहीत, काहीच बंद झालं सगळं. बघा, त्या श्वानांमधील शुद्धात्म्याला बघितलं, प्रतिक्रमण केलं तर तेवढं समजलं त्यांना. नक्कीच, वैर नक्कीच. सोडून देतात. ते मनुष्याचं प्रतिक्रमण केलं ना तर तोही ओरडणं बंद करेल, भोंकणंच बंद करून टाकेल. 3च दिवसात बंद झालं. जय ते सच्चिदानंद. श्वान होते म्हणून 3 दिवस लागले, इकडे 30 दिवस लागतील. पण सुटू आपण. चला, चांगली गोष्ट आहे. हा, बोला. कोटी कोटी जन्मांच्या पुण्याच्या उदयानंतर ज्ञानींचं दर्शन होतं आणि कोटी कोटी जन्मानंतर ज्ञान लाभतं. मला ते मिळालंय. 2013 मध्ये मी घेतलं होतं. पण मला असं वाटतंय की फक्त माझ्या पुण्याचा जो संचय होता तोच संपुष्टात आलाय आणि सारे पापच उरले आहेत आणि आता जगणं मुश्किल व्हायला लागलंय. म्हणून नाही, यातून समजून घ्या, आपलं अध्यात्माकडे झुकण्याचं पुण्य होतं, दादा भगवानांची लिंक मिळाली आणि संसारात पुण्य पापाचा हिशोब आहे, त्याचं फळ मिळत आहे. पापाचं काय आहे की रात्रीनंतर दिवस हा येतोच, म्हणजे वाईट काळ येईल तेव्हा समजून घ्यायचं. सुरेशला सांगायचं, सुरेश हिशोब आलाय, समता भाव राखूया, पूर्ण करूया, नवीन बीजं बिघडू नाही द्यायचेत, कारण आपणच बीजं पेरली होती, त्याचं फळ स्वरूप ही शिक्षा होती, दंड आपण भोगूया समताभावनेने. नवीन बीज सुधारलं की पुढच्या जन्मासाठी आपली सुटका. आणि कायमचं आयुष्यभर नाही टिकत ही अशी पापकर्म. ती 2 वर्ष 5 वर्ष येतात किंवा 6-12 महिने थांबून नष्ट होऊन जातात. पुन्हा दिवसानंतर रात्र, त्यानंतर दिवस येतो, दिवसही पूर्ण होतो, पुन्हा रात्र येते. असं हे चढ उतार पुण्यपापाची फळं येतच राहतात, जीवन पूर्णत्वाला जातं. आपण ही जागृती ही ठेवायची आहे. पापाच्या वेळी दुःखी व्हायचं नाही आहे, पुण्याच्या वेळी मजेत मस्तीत नाही फिरायचं. मग जागृत राहायचं आहे. हा पुण्याचा उदय आहे, चला रिलेटिव्ह चांगलं आहे, ज्ञान मजबूत करूया. पापाचा उदय झाला आहे, रिलेटिव्हमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत, तेव्हा त्याचा समभावाने निकाल करू, कारण आपल्याला लॉसही भरून काढायचा आहे आणि प्रॉफिटही करायचा आहे ज्ञानाचा. म्हणजे लॉस आणि प्रॉफिट संसार व्यवहारात जे काही पाप पुण्याचं फळ येतं सर्वांचा समभावाने निकाल करू, संसारातून सुटायचं आहे. आपण मोक्षासाठी प्रगती करायची. नाही, आधी जे अपडाऊन येत होतं ज्ञानविधीच्या आधी अपडाऊन दोन्ही होतंच, पण आता फक्त 5 वर्षांपासून डाऊन डाऊन डाऊनच होत आहेत. प्रत्येक वर्षी मी ज्ञानविधी रिपीट केला आहे, म्हणजे मला मिळालं आहे, चान्स मिळाला आहे आणि मी मोठ्या मुश्किलीने आज इथे आलो आहे. अहमदाबादलाही यायचं होतं, नाही येऊ शकलो. फार त्रास होतोय आणि फायनान्शियली तर त्रास एवढा होतोय की आता सांगू नाही शकत मी एवढा त्रास. कलियुगातली कर्म आहेत आणि कर्म आपण घेऊनच आलो आहोत. पण आता ज्ञान घेतल्यामुळे आपली नवी बीजं बिघडणं बंद झालं आहे. पण कर्म तर होतीच, त्याचं फळ मिळणारच होतं आणि ते भोगावंही लागेल. रामचंद्रजींना भोगावं लागलं, श्रीकृष्णांना भोगावं लागलं, महावीर भगवानांना भोगावं लागलं. कोण वाचलं आहे त्यामधून? आता काय, एकतर समताभावाने पूर्ण करा. दुसऱ्या दिवशी जेवायला मिळतं की नाही, खायला प्यायला राहायला आहे की नाही? नाही, आता ते सुद्धा अवघड तर होत मग चाललंय थोडंसं. संध्याकाळचं मिळालं त्यावर खुश व्हायचं, रात्री झोपायचं, उद्याचं उद्या होईल सगळं आणि वाईट काळही संपेल. खूप ट्रॅफिक जाम झाला तर आपलं 1 इंचही गाडी पुढे जात नाही बघा. मग हळूहळू ट्रॅफिक 2 तासांऐवजी 6 तासानंतर क्लिअर होईल, तेव्हा जाऊ आपण पुढे. म्हणजे स्थिर राहा आणि सत्संगात आणि आतून जागृती ठेवा. या सुरेशला प्रॉब्लेम आला आहे, मी शुद्धात्मा आहे, हिशोब फारच किचकट. अज्ञानदशेत किती भाव बिघडवले असते अशा स्थितीमध्ये. हे तर खूप बिघडले असते. पूर्वजन्मात वाईट काळात भाव बिघडले एवढे आहेत, आज फळ आलं आहे. आता नवे भाव बिघडवणार नाही, ज्ञानाने समतभावात राहायचं आहे, तेही पूर्ण होतील.
दादा भगवानांकडे शक्ती मागायची, दादा भगवान मला शक्ती द्या, एक एक व्यवहार मी समताभावाने पूर्ण करेन आणि त्यामध्ये कोणाचाही दोष नसेल, माझा हिशोब आला आहे, कोणतेही निमित्त गुन्हेगार नाही, अशी जागृती ठेवून मग व्यवहार पूर्ण करायचा आहे. समजलंय का आता हा, तुम्हाला? ठीक आहे. आणि दुसरा जर प्रश्न गरज आहे. पडली आप्तपुत्रांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, मदत वगैरे सत्संगाच्या सगळ्या चाव्याही मिळतील. हा, बरं. पूज्यश्रींच्या चरणी शतशः प्रणाम. बोला. फाईल नंबर 1नी नाही घेतलाय ज्ञानविधी, आम्ही सर्वांनी फाईल घेतलाय 1 घरी. म्हणजे हां फाईल नंबर हं? 2ने नाही घेतलाय. पतिदेवानी. मुलांनी सर्वांनी घेतले घरात. हां तर ते म्हणतात काय, तू मोक्षाला जा, आम्हाला नाही मिळालं तरी चालेल. ना त्यांनी नाही पण- घ्यावं अशी माझी इच्छा आहे. हो, भावना ठेवा. आता आग्रह नका करू. आग्रह केल्यामुळे त्यांचं डोकं आऊट होईल. मग वेडवाकडं काहीतरी शब्द बोलतील. म्हणजे बघा, तुम्हाला इकडे येण्यासाठी मनाई करत नाहीत ना? हा, नाही येऊ दिलं की सकाळी नाही? नाही, सकाळी ते 7 वाजता तेच टीव्ही लावतात आणि बघा. सत्संग ऐकतात. बघा किती चांगले आहेत. तरी पण हं? म्हणतात ना की हा. पूज्यश्री मी नाहीये, तू जा तिकडे. हरकत नाही. कधीतरी त्यांच्या मनात दादाजींचं स्थान पक्क होईल. जेव्हा वेळ येईल तेव्हा त्यांनाही ज्ञान मिळेल, मोक्षाच्या मार्गावर तेही चालतील. आता तुम्ही त्यात लक्ष घालू नका. त्यांच्याबरोबर प्रेमाने राहा आणि घरामध्ये एकमेकांबरोबर आणि मुलांबरोबर नीट राहून व्यवहार पूर्ण करा. त्या आणि मग- गोष्टीसाठी भांडण होतं पूज्यश्री. कोणत्या का गोष्टीसाठी? ज्ञान घेत नाही म्हणून. नाही, तसं भांडण करू नका. आता असं भांडून त्यांच्या मनातले भाव बिघडतील आणि अंतराय जास्त येतील. आपल्यामुळेच त्यांचे अंतराय वाढतील. म्हणून हे असं करायचं. एक प्रोग्रॅम असला ना की आपण जायचं. तुम्ही आलात तर मला आवडेल असं एखाद वेळी शब्दात सांगायचं. तुम्हाला यायलाच लागेल, ज्ञान घ्यावंच लागेल असा आग्रह धरू नका. हळूहळू तेही येतील आणि बघा, योग जुळले ना तर प्रथम तुमच्याही आधी जास्त ते प्रगती करतील. जय सच्चिदानंद हा, पूज्यश्री. सागर गाडगीळ काय? हा, हे बघणं जाणणं करतेवेळी आपण जे कार्य करतो ज्ञानाने, ते आपण म्हटलं होतं की कॉमेंट्री नाही करायची, ते जरा समजवावं. आता क्रोधाने कोणाला दुःख देणं, कोणाला क्रोध करून दुःख होईल असा व्यवहार घडतो का आता? हा, घडतो ना. हा, तर मग कुणाकडून होतो तो? सागरकडून होतो. हा, मग सागरला सांगायचं, बाबा असं का दुःख देतोस, प्रतिक्रमण कर. बस ह्यालाच वेगळेपणाची जागृती म्हणतात, ह्यालाच कॉन्व्हर्सेशन म्हणतात, त्यालाच दोष बघणं असं म्हणतात. अशा वेळी जर सागरकडून प्रतिक्रमण करून घेतलं तर त्या आज्ञांचं पालन करू आपण. हा. समजलं का आता? आणि हे? दुसरं असं की मनोबल कसं राखायचं, मनोबल काय असतं? हे मनोबल वाढावं म्हणजे मनोबल म्हणजे काय, स्ट्रॉंग निश्चय व्यवहारात आपण वापरू. ते बघा कधी जमेल तर बघा, मनोरंजन थांबेल. टी व्ही, मूव्ही, इंटरनेट, जेव्हा आपण मोहात जेवढं जास्तीत जास्त अडकून त्यातून सुखी होण्यासाठी, मजा करण्यासाठी, त्यामुळेच आपण निर्बल होत जातो. बरं. मनोबल कमी होत जातं. मनोबल वाढण्यासाठी निश्चय करा की ही मोहाची दुनिया आहे, मोह कमी करायला हवा. जेवढं बाहेर पडता येईल तेवढं बाहेर पडा. आणि दुसरं, मनोबल वाढवण्यासाठी दादाजींची वाणी आहे. मनोबल वाढेल, चित्तशक्ती वाढेल आणि आत्मशक्ती जबरदस्त वाढेल. दादाजींच्या वाणीचा अभ्यास करा, बरं. त्यातून तुम्हाला खूपच बळ मिळेल. बरं. जय सच्चिदानंद. बोला. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हा, नागेश पाटील. नागेश पाटील. पूज्यश्री, 5वी जी आज्ञा आहे बोला. त्यात आपण आत्म्याच्या खात्यात जमा करत राहावे जास्तीत जास्त, जेणेकरून आपल्याला मोक्षाची लवकर प्राप्ती होईल. मग त्यासाठी काय काय करायला हवं? त्यासाठी सांगितलं ना की 5वी आज्ञा आपण व्यवहारात जे काही तप करतो, त्याग करतो, ध्यान करतो, ते सगळं रिलेटिव्ह आहे. त्याची आता मोक्षमार्गावर काही गरज नाही आहे. 5 आज्ञा तोच पुरुषार्थाचा मार्ग आहे. 5 आज्ञा तोच धर्म, 5 आज्ञा तेच तप. त्यामुळेच मोक्षमार्ग पूर्ण होईल. आता 5व्या आज्ञेत सगळ्यात अधिक काय आहे तर आज्ञेचं पालन करणंच आहे. दुसरं, 5 आज्ञांमध्ये राहावं प्रथम. दुसरं, प्रत्यक्ष सत्संग. म्हणजे तुम्ही इथे आला आहेत, खूप चांगलं आहे. अहमदाबादमध्ये, अडालजमध्ये शिबिर, पारायण, पर्युषण, मराठी भाषेत शिबिरं होतात. जन्मजयंती पण झाली होती त्यावेळी. म्हणजे असा प्रत्यक्ष सत्संगी प्रोग्रॅम जेवढे काही होतात तुम्ही जरूर यायला हवं. म्हणजे त्यातल्या काही तरी म्हणजे कमीत कमी 300 तास तरी काढा वर्षभरात. 300 तास, 300 तास, 12-15 दिवस होतील. एखाद दुसरं शिबिर केलं तरी जबरदस्त ज्ञानाची जागृती राहील तुमच्यात. नंतर
सत्संगाचे सगळे 10-15 दिवस झाल्यावर उरलेले दिवस घरी राहून मग निरुमांच्या कॅसेट्स आहेत, दादाजींची आप्तवाणी आहे, ते सगळं वाचायचं, बघायचं. आणि दादावाणी मॅगझिन येतं त्याबरोबर वर्गणीदार बनायचं आणि दर महिन्याला खूपच ज्ञानाच्या अद्भुत चाव्या कलेक्शन मिळेल दादाजींच्या वाणीतून. अभ्यास करा. आजवरच्या कित्येक दादावाणी सगळ्या कम्प्युटरवर अपलोड करून ठेवल्या आहेत. सगळे ही मॅगझिन्स तुम्ही डाउनलोड करून वाचत अभ्यासत राहायचं. अभ्यासामुळे खूपच मदत होईल तुम्हाला. आणि दुसरं 5 आज्ञांची प्रॅक्टिस करायची, त्याचा अभ्यास. चला सकाळपासून वॉक करायला जाऊ तेव्हा 1 तास शुद्धात्मा बघत जायचं, शुद्धात्मा बघत यायचं. खूप मोठा अभ्यास होईल. पूर्ण दिवसात कुणाकुणाला दोषी आपण पाहिला आहे चेक करा, तिथेच तुम्ही आज्ञा सेट करा. शुद्धात्मा अकर्ता आहे, रिलेटिव्ह व्यवस्थेच्या अधीन, म्हणून दोषी कोणीच नाही आहे. बघा, जे काही संयोग जुळतील समभाव ठेवायचा आहे, निमित्ताला निर्दोष पाहायचा आहे, रागद्वेषाशिवाय समभावाने निकाल करायचा आहे. म्हणून तशा 5 आज्ञा सेट करा. आणि सर्वात मोठी आज्ञा सिद्ध झाली तर 5व्या आज्ञेत शुद्धात्म्याच्या अकाउंटला क्रेडिट वाढत जाईल. आणि आता दर्शनमोह होत नाही आहे ह्याचा अर्थ कसा आम्ही हे करावं? म्हणजे आता कोणतं दर्शन? चार्जिंग नाही होणार त्याचं ज्ञान घेतल्यानंतर. ते चार्जिंग होत नाही आहे त्याची गॅरंटी आहे. कारण चार्ज कशामुळे होत असतं? मीच नागेश आहे, मीच करता आहे, हे माझं आहे. रागद्वेषामुळे कर्म चार्ज, म्हणजे ते तर सुटलं आता. हा नागेश वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे. नागेश जे काही करतो त्याचा करता मी नाही. व्यवस्थित करता नागेशला प्रेरणाही देईल, कामही करून घेईल. पण आता नागेशची बायको आहे, मुलं आहेत, सगळ्या फाईल्स कळायला लागतात. समभावाने निकाल करायचा आहे, म्हणजे कर्मबीजं पडत राहतात. बीजं कशामुळे पडत होती? करता भोगता मीच केलं, माझं, हे माझं आहे, म्हणजे हे सगळं सुटलं तर बीजं नाही पडणार. आता जे व्यवहार दिसतील त्यात आज्ञांमध्ये राहा, त्यामुळे व्यवहारही पूर्ण होतील आणि ज्ञानाच्या श्रेणीही चढत जाल. म्हणजे आता बीज अजिबात नाही पेरली जाणार ज्ञान घेतल्यानंतर. 5 आज्ञांमध्ये राहिल्यामुळे एकही बीज पेरलं जात नाही, याची गॅरंटी. आणि आज्ञा पाळणं राहून गेलं तर आपली भावना 100% पाहिजे, 100%. 5 आज्ञांमध्ये राहायचं आहे. त्यात काय आहे, भावना आपली आहेच, त्यामुळे बीज पडणार नाही आहे. पण डिस्चार्जच्या वेळी जागृती नाही राहिली तर पेंडिंग राहील. डिस्चार्जच्या वेळी जागृती ठेवा. डिस्चार्ज कर्म जी काही उदयाला येतात, विचार, वाणी, आचरण, त्यात वेगळेपणाची जागृती ठेवायची, तप करायचं आहे. ही नागेशची वाणी आहे, नागेशचा व्यवहार आहे, नागेशचे विचार आहेत. मी वेगळा आहे, त्यामुळे मग नवी बीजं पेरली नाही जाणार. जय सच्चिदानंद.